नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता इंजिनिअरिंग कॅप राऊंड 3 चे ऑप्शन देऊन आपले झालेले आहेत. लवकरच तिसऱ्या राऊंडची यादी लागणार आहे. पण या यादीनंतर पुढचा जो राऊंड आहे तो म्हणजे स्पॉट राऊंड. यावर्षी स्पॉट राऊंड फार छोटा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण स्पॉट राऊंड बद्दल बरीच माहिती घेतलेली आहे. पण स्पॉट राऊंड बद्दल डिटेल माहिती, कसा होतो, कोण जाऊ शकतं, कोण नाही जाऊ शकत, एकदम डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलीही ॲडमिशनची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. एकदम डिटेल आपण सगळं याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. स्पॉट राऊंडच्या शेड्यूलबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. यावर्षीचा शेड्यूल नेमका कसा आहे. इथे आपल्याला दिसेल इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आपल्या महासिटीच्या वेबसाईट वरती 10 ते 13 इथे तुम्हाला दिसेल 10 ते 13 या दिवसांमध्ये आपला स्पॉट राऊंड होणार आहे. 10 ते 13. ओके, छोटंसं मी चेंज करतो याच्यामध्ये. सो 10 ते 13 या तारखेमध्ये हा राऊंड होणार आहे. त्याच्यामध्ये 4 दिवस आपल्याला दिलेले आहेत. 10, 11, 12, 13 4 दिवस दिलेले आहेत. मी डे बघितला नाहीये, कुठला डे, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे मी बघितला नाहीये. पण मला वाटतं आज जर ट्यूसडे असेल तर अगेन ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे म्हणजे वीकडेज मध्ये तुमचा जो राऊंड होणार आहे. संडे वगैरे नाही, त्याच्यामध्ये 4च दिवस दिलेले आहेत. तर या राऊंड मध्ये काय काळजी घ्यायची आहे, काय नेमकं बघायचं आहे, काय एलिजिबिलिटी आहे, ते सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला, तर हे एक प्रेझेंटेशन आहे आपलं, ज्यामध्ये आपण पूर्ण स्पॉट राऊंड आणि ए कॅप राऊंड या दोन्ही राऊंड बद्दल माहिती घेणार आहोत. तर 10 ते 13 राऊंड होणार आहे. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, स्पॉट राऊंड आणि ए कॅप राऊंड म्हणजे काय, तो कसा होतो, त्यासाठी कोण पात्र आहे, त्याच्यामध्ये कसा भाग घ्यायचा हे पण आपण पाहणार आहोत. आणि स्पॉट राऊंडचे फायदे आणि तोटे हे पण आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, चला. सगळ्यात पहिल्यांदा स्पॉट राऊंड म्हणजे काय, तर बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट रिमेनिंग वॅकंट आफ्टर कॅप 3 इज कॉल्ड स्पॉट राऊंड. म्हणजे कॅप 3 नंतर ज्या सीट वॅकंट राहतात त्यांचं वाटप म्हणजे स्पॉट राऊंड असतो. ओके, स्पॉट राऊंड कसा होतो, आपण सीटीचं रजिस्ट्रेशन करतो महासिटीवर, त्यानंतर आपण कॅप 1 मध्ये जातो, कॅप 2 मध्ये जातो, कॅप 3 मध्ये जातो. आपण कॅप 1 मध्ये फीज करतो, कॅप 2 मध्ये तसंच राहतो, कॅप 1 मध्ये बेटरमेंट करतो, सेकंड मध्ये जातो, थर्ड मध्ये जातो, थर्ड नंतर आपण कॉलेज जॉईन करतो. आणि त्यानंतर पुढचा जो राऊंड आहे तो म्हणजे स्पॉट राऊंड असतो. ह्याला थर्ड राऊंड नंतर ज्या सीट शिल्लक राहतात त्याला स्पॉट राऊंड असं नाव आहे त्याला. ओके, आता पुढचं आपण बघूयात ए कॅप म्हणजे काय. ए कॅप म्हणजे काय बघा, ए कॅप म्हणजे तुम्ही कॉलेजच्या ज्या मॅनेजमेंटच्या जागा आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 0 मॅनेजमेंटच्या जागा असतात, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याकडे 20% जागा मॅनेजमेंटला असतात. त्या मॅनेजमेंटच्या जागांचं वाटप जर कॉलेज करत असेल त्याला ते ए कॅप म्हणतात. आता ए कॅप आणि स्पॉट थोडंसं मिक्सअप होतं, त्याला इन्स्टिट्यूट लेवल ए कॅप आणि स्पॉट असे वेगळे वेगळे नाव आहेत. पण आपण ए कॅपला असं संबोधू की ए कॅप म्हणजे मॅनेजमेंटच्या सीटचं वाटप. आता बघा, कॅपचं आपण काय बघितलं, आपण आधी काय बघितलं की इथे स्पॉटचं वाटप काय होतं, कॅप 3 नंतरच होतं. पण ए कॅपचं जे वाटप आहे, ए कॅपचं वाटप जे आहे ते कधी पण होऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण सीईटीचं रजिस्ट्रेशन करतो, त्यानंतर आपण कुठल्याही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या कॉलेजच्या म्हणजे त्या कॉलेजच्या ए कॅपचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता मुंबईचे कॉलेजेस, पुण्याचे पण काही कॉलेजेसनी ऑलरेडी ए कॅपचे रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा राऊंड 1 राऊंड 2 होतो आणि त्यांचं वाटप केलं जातं. तर हा एक मेन फरक आहे की स्पॉट राऊंड नंतरच होतो कॅप 3च्या, पण ए कॅप राऊंड हा कधी पण होऊ शकतो. तो आधी पण होऊ शकतो, मध्ये पण होऊ शकतो, नंतर पण होऊ शकतो. हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. आता स्पॉट नेमका कसा होतो, तर नीट प्रत्येक मुद्दा आपण बघायचा आहे. कॅप 3 नंतर शिल्लक असलेल्या जागांची माहिती महासिटीच्या वेबसाईटवर येते. जशी प्रत्येक वेळेचे सीट मॅट्रिक्स आपल्याकडे आलं, कॅप 1 ला सीट मॅट्रिक्स आलं, कॅप 2 ला आलं, कॅप 3 ला पण आलं, तसं स्पॉटचं पण सीट मॅट्रिक्स की तिन्ही राऊंड मध्ये जॉईनिंग संपल्यानंतर किती सीट शिल्लक आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स महासिटीवर येतं. त्यानंतर आपल्याला ज्या कॉलेजला आपण व्हॅकन्सी बघितली त्या कॉलेजला आपल्याला जायचं असेल तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन आपण त्याचा शेड्यूल बघायचा. तो कॉलेज वेबसाईटवर शेड्यूल येतो. आता 10 ते 13 मध्ये नेमकं ते कसं करणार, काय करणार ते शेड्यूल येतो की पहिले 1 दिवस ते नोंदणीला ठेवतील, नंतर ते दुसऱ्या दिवशी मेरिट लिस्ट लावतील, तिसऱ्या दिवशी ऍडमिशन चालू करतील, चौथ्या दिवशी वेटिंगचे ऍडमिशन करून क्लोज करतील, काय करतील त्यांचा शेड्यूल त्यांचा तिथे येतो. ओके, त्यानंतर आपल्याला जिथे ऍडमिशन घ्यायचं तिथे आपल्याला प्रत्यक्ष अर्ज, म्हणजे आता तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे एक फिजिकल ऍप्लिकेशन डिअर टू कॉलेज आणि आय वॉन्ट टू टेक पार्टिसिपेट इन स्पॉट राऊंड असा एक अर्ज लिहायचा. डॉक्युमेंटच्या झेरॉक्स आपल्या सोबत ठेवायच्या. तिथं ऑलरेडी कॉलेजमध्ये स्पॉटसाठी वेगळी जागा असते, तिथं फक्त तुम्हाला तुमचं नाव द्यायचं असतं. ओके,
त्यानंतर काय होतं, आता जसं आपल्या सीईटीच्या वेबसाईटवर झालं तसंच काय केलं जातं, या मुलांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन अर्ज केला तेवढ्या मुलांची मेरिट लिस्ट लागते. प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी मेरिट लिस्ट लागते. आता कॅपमध्ये काय झालं होतं, सगळी एकत्र मेरिट लिस्ट लागली होती. आता त्या कॉलेजची मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय होतं, मग सिलेक्शन लिस्ट लागते. सिलेक्शन लिस्टचं टायमिंग त्या कॉलेजच्या वेबसाईटवर त्यांनी सांगितलेलं असतं. सिलेक्शन लिस्ट लागते, वेटिंग लिस्ट लागते की एवढे मुलं सिलेक्टेड, एवढे लिस्ट मुलं वेटिंगमध्ये आहेत. सिलेक्टेड मधले बरेच मुलं काय असतं, 4 कॉलेजला अप्लाय केलेलं असतं, 4 ठिकाणी सिलेक्ट होतात चांगल्या मार्क्सवाले मुलं, पण ते एका ठिकाणी ऍडमिशन घेतात. मग बाकीच्या 3 सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव कमी होतं, वेटिंग मधल्या मुलांना ऍडमिशन मिळतं. तर सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट महत्वाची असते. तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलं एखाद्या कॉलेजच्या, तर तुम्ही काय करू शकतात, आता तुम्ही कॅप 3 मध्ये कुठेतरी ऍडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये दुसऱ्या कॉलेजचं नाव आलं, कन्फर्म नाव आलं, तर तुम्ही स्वतःचं ऍडमिशन कॅन्सल करून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आणि पैसे वापस मिळतात. तुम्ही 9 तारखेपर्यंत जे काही कॉलेजला ऍडमिशन घेणार आहेत कॅप 3 नंतर, ते तुम्ही जी काही फीस भरलेली असेल ती सगळीच्या सगळी फीस तुम्हाला परत मिळते. ओके, तर या प्रकारे स्पॉट राऊंड होतो. परत एकदा रिवाइज करतो मी. शिल्लक जागांची माहिती येते, शेड्यूल येतो, आपल्याला जिथे ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये आपल्याला जाऊन फिजिकली अप्लाय करावं लागतं. तुमचे नातेवाईक तिथे गेले तरी चालतात. ओके, अर्ज केलेल्या मुलांची मेरिट लिस्ट लागते, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागते, सिलेक्शन लिस्ट सोबतच वेटिंग लिस्ट लागते. आपलं नाव कुठे आहे बघून आपण कॉर्डिनेट करावं लागतं. हालचाल खूप करावी लागते. हालचाल म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात तिथे राहणं गरजेचं आहे. ए कॅप म्हणजे काय, आता बघा ए कॅप कसा होतो. ए कॅपची काय होतं, कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा पेपरमध्ये जाहिरात येते की आमच्या मॅनेजमेंटच्या जागांचं आम्ही वाटप करतो आहेत. आता बऱ्याच कॉलेजचा ऑलरेडी ए कॅप होऊन गेलेला आहे. ओके, तर ए कॅपचा शेड्यूल कधी पण येतो, स्पॉटचा शेड्यूल नंतरच येतो, पण ए कॅपचा शेड्यूल आधी पण आलेला असतो. बऱ्याच कॉलेजचा आलेला आहे, जसं की मुंबईचा डीजे सांगवी, विले पार्ले, पुण्याचं PICT आणि VITच्या याद्या पण लागल्या. तर या प्रकारचं ते कधी पण ते शेड्यूल त्यांचं लावतात. त्यानंतर आपण हव्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर वैयक्तिक अर्ज किंवा कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन वैयक्तिक अर्ज करावा लागतो. तो अर्ज केल्यानंतर परत मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि ह्याचं वाटप होतं. पण ह्या आहेत मॅनेजमेंटच्या जागा. काही कॉलेज ह्या जागा डोनेशन घेऊन देतात, काही कॉलेज ह्या जागा सरळ पद्धतीने देतात, म्हणजे मेरिटवर देतात. ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं. पण हा असतो ए कॅप. तर ए कॅपच्या जागा कॉलेजकडे असतातच 20%. ऍडिशनली त्यांच्याकडे स्पॉटच्या जागा तयार होतात. तर प्रत्येक कॉलेज डिसाईड करतं. ए कॅपचा जरी त्यांनी जागा मेरिटनी वाटल्या तर स्पॉटमध्ये पण त्यांच्याकडे काही वॅकन्सी तयार होत असते, त्यांना परत वाटावी लागते. तर म्हणजे ए कॅप करा का न करा, स्पॉट सगळ्यांना करावा लागतो, प्रत्येक कॉलेजला स्पॉट करावा लागतो. आता बघा स्पॉट आणि ए कॅप मधला फरक काय, किंवा स्पॉट किंवा मॅनेजमेंट मधला फरक काय. स्पॉटमध्ये शिल्लक जागांचं वाटप केलं जातं. ए कॅपमध्ये 20% जागा असतात, त्यातल्या पाहिजे तितक्या जागांचं वाटप कॉलेज करतं. सगळेच कॉलेज 20% नाही. हे कॉलेज असं म्हणतात की आम्ही मेरिटने वाटप करणार, पण ते 15%, 10%चं वाटप करतात. बाकीच्या जागा ते एकदम क्लोज मॅनेजमेंटसाठी, त्यांच्या संस्थेच्या नातेवाईकांसाठी, संस्थेमध्ये काम करतात त्यांच्या नातेवाईकांसाठी ते ठेवतात. ते डिपेंड्स असतं प्रत्येक कॉलेजवरती. स्पॉटमध्ये काय असतं, ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय आहे की नोंदणी केलेला प्रत्येक विद्यार्थी, तुम्ही जर आपल्या महासीईटीवर नोंदणी केलेली असेल तर तुम्ही पात्र आहात. तुम्ही नोंदणी केलेली पाहिजे, तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे, तर तुम्ही कॅपसाठी पण पात्र आहात, ए कॅपसाठी पण पात्र आहात, स्पॉटसाठी पण पात्र आहात. परत डिफरन्स काय की कॅप राऊंड नंतरच घ्यावा लागतो. म्हणजे स्पॉट राऊंड जो आहे तो कॅप राऊंड नंतरच घ्यावा लागतो. ए कॅप राऊंड तुम्ही कधी पण घेऊ शकतात, आधी नंतर वगैरे कधी पण घेऊ शकतात. ओके, दुसरा महत्वाचा बदल काय, अर्ज करण्यासाठी कॅप राऊंडला फीस नसते. तुम्हाला जो स्पॉट राऊंड आहे, स्पॉट राऊंडला फीस नसते, फक्त कॉलेजमध्ये जाऊन अप्लाय करायचं असतं, फीस नसते. पण इथे ए कॅपसाठी कॉलेज 2000, 2500, 3000 जे काय असेल XYZ ते फीस ते चार्जेस करतात. ऑलरेडी ज्यांनी ए कॅप केलेला आहे त्यांनी 1-2 रुपये चार्ज केलेले आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे जेन्युइन कॅन्डिडेट यावा. ह्या ऑलमोस्ट मॅनेजमेंटच्या जागा आहेत म्हणून ते फीस ठेवू शकतात. पण जे शासनाच्या जागा असतील किंवा गव्हर्नमेंटने सांगितलेल्या जागा असतील त्यांच्यासाठी फीस ठेवणं कंपल्सरी नसतं कॉलेजला. ओके, त्यानंतर जागा मेरिटनीच वाटत. आता हे बघा स्पॉट राऊंड मध्ये आणि ए कॅप मध्ये काय आहे बघा. स्पॉट राऊंड मध्ये ज्या जागा आहेत त्या तुम्हाला सरळ पद्धत, शासनाने सांगितलेल्या पद्धतीने मेरिटनीच वाटप करावे लागतात. ह्याच्यासाठी आपण अजून एक गोष्ट बघूयात, ते म्हणजे इथे बघा डिस्प्ले वॅकन्सीज. आता स्पॉट राऊंड कसा कंडक्ट करायचा ते 4 मुद्दे तुम्हाला असे दिलेले आहेत. डिस्प्ले ऑफ वॅकन्सी ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग अप्रोप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. डिस्प्ले ॲप्लिकेशन्स फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स. Prepare and display merit list on the college website and institute notice board. Carry out complete admission process by following government admission rules. काय सांगितलेलं आहे त्यांनी, क्लिअर सांगितलेलं आहे की या पद्धतीनं करायचा आहे. तर स्पॉट राऊंड तुम्हाला जो आहे तो या पद्धतीनं मेरिटवरच करावा लागतो. स्पॉट राऊंड जो आहे तो मेरिटनेच करावा लागतो. पण ए कॅप जो राऊंड आहे, मॅनेजमेंटचा जो राऊंड आहे, ते कॉलेजच्या मनावर आहे.
त्यांनी ठरवलं 10% जागा मेरिटने द्यायच्या, मेरिटने देणार. त्यांनी ठरवलं 10% जागाला डोनेशन ठेवायचे, ते डोनेशन ठेवणार. जे त्यांच्या मनावर. त्यांच्या जागा शिल्लक असतील तर ते कमी रेटने देतील, शिल्लक नसतील तर रेट वाढवतील, जे काय होईल ते. हा जो एकॅपचा जो मुद्दा आहे, एकॅप म्हणजे मॅनेजमेंटच्या जागा, हे कॉलेज स्वतः डिसाईड करतं कसं वाटप करायचं ते. पण स्पॉटच्या जागा मेरिटनीच वाटप करावे लागतात. ते असं त्यांचा नियम आहे गव्हर्नमेंटचा, की जो कोणी विद्यार्थी जागा गेला येईल त्याला ते मेरिटनीच तुम्हाला द्यावी लागते. हा, तुमच्यापेक्षा जास्त मेरिटचा मुलगा समोर असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. हा पण एक ड्रॉबॅक आहे. तर त्याला काही ओव्हरकम करता येत नाही. तुमच्यापेक्षा जास्त मार्कवाला मुलगा असेल त्याला ती सीट मिळते. ओके, हा, त्याच्या पुढच्या जागा मिळते. ओके, इथं होतो आपण. ओके, चला. त्यानंतर आता स्पॉट राऊंडला कोण एलिजिबल असतं, एकदम महत्वाचा मुद्दा आहे. कोण एलिजिबल असतं स्पॉट राऊंडला? बघा, ह्याच्यामध्ये दरवर्षी इश्यू होतात, ह्याच्यामध्ये दरवर्षी भांडणं होतात, ह्याच्यावरती डिबेट होते दरवर्षी. ती आता यावर्षी आपल्याला होऊ द्यायची नाही. सगळं क्लिअरली मी सांगतोय, सगळ्यांनी नोट करायचे. तुमचा हक्क जर कुठे मारला गेला तर तिथे त्या कॉलेजमध्ये उपोषणाला बसायचं, त्या कॉलेजच्या डीनला भांडायचं, तिथे तुम्ही राडा करायचा. पण जर तुमचा हक्क स्पॉटमध्ये कुठल्या कॉलेजनी मारला तर तुम्ही तिथे शांत बसायचं नाही. दरवर्षी आम्ही बघतो की महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये मुलं ऍडमिशन घ्यायला जातात, तिथं त्यांना काही ना काही चुकीचा नियम दाखवून त्यांना बाहेर काढलं जातं. यावर्षी तसं कुठेच होता कामा नये. महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुलाचा हक्क नाही गेला पाहिजे. त्यासाठी हे माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि ह्या माहितीची क्लॅरिटी कुठंच नाहीये, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती आपण अभ्यास पूर्ण सांगितलेले आणि आपण कॉलेजला सांगतोय की कसं करायचं ते. कारण बरेचदा मागच्या वर्षी 2023 मध्ये महाराष्ट्रातली नामवंत कॉलेजेस, सीओपी सारखी कॉलेजेस, व्हीजीटीआय सारखी कॉलेजेस, पीआयसीटी सारखी कॉलेजेस यांनी देखील कितीतरी विद्यार्थ्यांचा हक्क मारलेला आहे. फक्त माहिती नीट वाचली नाही, वाचलेली समजली नाही तर त्यांना डीटीला न विचारता स्वतःच चुकीचा अर्थ काढला आणि स्पॉट राऊंड कंडक्ट केला. मागच्या वर्षी 17 ते 25 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट स्पॉट राऊंड होता. 22 ऑगस्टला त्यांनी स्पॉट राऊंड मध्ये सुधारणा केली आणि सांगितलेले नियम बदलले. तर आता हे जे नियम मी तुमच्या पुढे सांगतोय एकदम काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. कोण इलिजिबल आहे? ऑल ऍडमिटेड कॅन्डिडेट्स. तुमचं जर ऍडमिशन झालं असेल, फ्रीज केला असेल, नॉट फ्रीज केलं असेल, काही केलं असेल, बेटरमेंट केलं असेल, तुम्ही जर थर्ड राऊंड पर्यंत ऍडमिशन घेतलेले, पहिल्या राऊंड मध्ये ऑटो फ्रीज झालेलं असेल, काही असेल, सगळी मुलं इलिजिबल आहेत. दुसरं काय आहे? नॉन ऍडमिटेड. ज्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलं नाहीये, भेटलं नाहीये, कॅन्सल केलेलं आहे, नॉन कॅप मध्ये टाकलेले, सगळे नॉट ऍडमिटेड इलिजिबल आहेत. ओके, फॉर्म भरताना तुम्हाला फॉर्मच्या खाली नोटीस येत होती, कॅन्डिडेट ऍडमिटेड अंडर TFWS कॅटेगरी आर नॉट अलाउड टू चेंज इन्स्टिट्यूट ॲट एनी सर्कमस्टन्सेस ॲट एनी लेवल असं येतं. काही त्याचा अर्थ नाहीये. तुम्ही जर थर्ड राऊंड पर्यंत TFWS कोटामधून ऍडमिशन घेतलं असेल, TFWS कोटा फार महत्वाचा आहे. गरीब विद्यार्थी, आर्थिक परिस्थिती नसलेले विद्यार्थी TFWS मध्ये ऍडमिशन घेतात, पण प्रत्येक TFWS चा विद्यार्थी स्पॉटसाठी एलिजिबल आहे. ह्याच मुद्द्यावर दरवर्षी डिबेट होते, ह्याच मुद्द्यावर क्लॅरिटी नसते. पण लक्षात घ्या, तुम्ही जर TFWS मधनं समजा आता एक्झाम्पल घ्या की तुमचा वालचंदला किंवा तुमचा पीआयसीटीला किंवा तुमचा वालचंद पीआयसीटी मध्ये तुमचा DY पाटील किंवा PCCU तुमचा जर TFWS मध्ये नंबर लागला असेल आणि जर COEP सारख्या कॉलेजमध्ये, व्हीजीटीआय सारख्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला वॅकन्सी दिसली आणि तुम्ही जर तिथे गेलात तर तुमचा हक्क आहे तिथे त्या वॅकन्सी राऊंड मध्ये भाग घ्यायचा आणि तिथे पार्टिसिपेट करून बघायचा. तुम्हाला सीट नाही मिळालं मेरिटनुसार तर ठीक आहे, पण तुम्हाला तिथनं लाईन मधनं कोणी बाहेर काढत असेल तर ते एकदम चुकीचं आहे, असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तेव्हा त्या विरुद्ध आवाज तुम्ही तिथल्या जागी उठवायचा. तिथे तुम्ही त्या डीनला भेटायचं, ती प्रोसेस तिथून पुढे होऊ द्यायची नाही, थांबायचं. हवं तर पोलिसांना बोलवा, पत्रकारांना बोलवा, पण स्पॉट राऊंड तिथला कंडक्ट होऊ द्यायचा नाही. जर तुमच्यासोबत असं झालं, तुमच्यापैकी कुणा एका विद्यार्थ्याला जर त्यांनी लाईन मधनं बाहेर काढलं हे सांगून की तुझं TFWS कॅटेगरी आहे आणि तुला स्पॉट मध्ये बसता येत नाही, तर तुम्ही तिथे भांडायचं. ब्रोशरमध्ये नियम आहे, मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे. ओके, पुढचं आहे EWS. सेम, तुमचं जर थर्ड राऊंड पर्यंत EWS कॅटेगरीत ऍडमिशन झालं असेल तरी देखील तुम्ही स्पॉट मध्ये एलिजिबल आहात. ह्या दोन नियमांची क्लॅरिटी महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसला देखील नाहीये. मागच्या वर्षी त्यांनी गोंधळ केला. अपेक्षा आहे की यावर्षी ते होणार नाहीये. आपण तसं तिथं कम्युनिकेट पण केलेलं आहे. पण तसं जर कुठे जर एखाद्या विद्यार्थ्यासोबत झालं तर डे 1 ला तुम्ही ती प्रोसेस तिथेच थांबवायची. त्या सगळ्या मुलांनी मिळून एकत्र करणे, ज्यांचं TFWS मध्ये ऍडमिशन झाले, ज्यांचं EWS मध्ये ऍडमिशन झाले, त्यांनी एकत्रितपणे ती प्रोसेस तिथे होऊ द्यायची नाही. ओके, जर असं झालं की कशी का होऊ द्यायची नाही, जर तुम्ही TFWS EWS मध्ये आहात आणि ते जर तुम्हाला स्पॉट मध्ये भाग घेऊ देत नाहीयेत तर तुम्ही ती प्रोसेस तिथे होऊ द्यायची नाही. दुसरं काय, ऑल नॉन कॅप. मी ऑलरेडी म्हणलं की समजा तुम्ही नोंदणी करायची विसरले. बरेच विद्यार्थी असे असतात की काहीतरी कामामुळे, आजारी असल्यामुळे कॅपमध्ये नोंदणी करायची राहून गेली, ते कॅपच्या ज्या डेट होत्या त्या डेटच्या आत त्यांनी नोंदणी केलेली नाहीये. नॉन कॅपचे सगळे विद्यार्थी स्पॉटसाठी एलिजिबल असतात. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. ह्या मुद्द्यावरती डिटेल विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे. आणि हे सगळं जे आपण इथं बोललो, आता मी जे सॉरी मध्ये थोडी लिंक तुटली होती, हे सगळं आपण जे बोललो TFWS आणि EWS बद्दल, हे कशाच्या बेसिसवर आहे हे देखील आपण पाहणार आहोत.
तर इथे तुम्हाला एक मी नोटीस दाखवतोय मागच्या वर्षीची. मागच्या वर्षी 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट राऊंड चालू होता आणि त्यामध्ये बऱ्याच मुलांना सीओपी कॉलेजमध्ये आणि पीआयसीटी कॉलेजमध्ये, सीओपी पीआयसीटी आणि व्हीजीटी कॉलेजमध्ये त्या मुलांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आपण त्याविरुद्ध आपण डीटीला भांडलो, त्याविरुद्ध आपण कॉलेजेसला भांडलो. 3-4 दिवस झाले होते, पहिला स्पॉट राऊंड झाला होता. पण स्पॉट राऊंड नंतर इथे बघा, इथे नोटीस आलेली दिसते, याला मी थोडंसं झूम करून दाखवतोय की डॉक्युमेंट काय, ॲज पर द डिरेक्टिव्ह इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजेच डीटी, द कॅन्डिडेट्स ऍडमिटेड अंडर TFWS and EWS सीट टाइप आर परमिटेड टू पार्टिसिपेट इन स्पॉट राऊंड. क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे, मागच्या वर्षीच्या पीआयसीटी कॉलेजच्या नोटीस वरती आहे. हेच मी तुम्हाला अजून एका ठिकाणी दाखवतो. सीओपीनी पण ही गोष्ट कबूल केलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली आपण त्यांनी वेबसाईटवरती फ्लॅश केलं होतं त्यांच्या. इथे आपण बघूया. ओके, इकडे बघा, यूजी स्पॉट हे सीओपीची वेबसाईट आहे. सीओपीच्या वेबसाईटवर त्यांनी असं पीडीएफ न देता त्यांनी नोटीस दिली होती. कॅन्डिडेट्स ऍडमिटेड टू सीट टाइप TFWS आर अलाउड टू पार्टिसिपेट इन स्पॉट राऊंड ॲट सीओपी टेक. बघा, जर तुम्हाला कुठल्या कॉलेजनी जर स्पॉट राऊंड मध्ये भाग घेऊ दिला नाही, TFWS असू द्या, EWS असू द्या, तर तिथे थांबायचं, तर तो स्पॉट राऊंड होऊच द्यायचा नाही. परत मी ऑलरेडी हा मुद्दा फार ज्वलंतपणे तुमच्या पुढे मांडतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. गेली बरेच वर्ष हजारो विद्यार्थ्यांना अन्याय होतोय, तो आपण यावर्षी होऊ द्यायचा नाहीये. आणि या प्रकारे जर तुम्ही TFWS असाल आणि EWS असाल तर तुम्हाला तुमच्या स्पॉट राऊंड मधलं सीट तुम्ही घ्यायचा आहे, त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे बेसिक गव्हर्नमेंटचे रूल होते हे. ओके, आता स्पॉट राऊंड मधले फायदे आणि तोटे काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया स्पॉट राऊंडचे फायदे काय आहेत. एक काय, स्पॉट राऊंड मध्ये काही रिस्क नाहीये. रिस्क नाही काय म्हणजे, हे याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही ऑलरेडी कुठे ना कुठे ऍडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, त्या केसमध्ये मग रिस्क नाहीये. तुमचं स्पॉट राऊंड मध्ये सीट तुम्हाला जर नाही भेटलं तरी तुम्ही ऑलरेडी कुठे ऍडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, तर काही चिंता करायचं काम नाही. आता ऍडमिशन सोडून अचानक स्पॉटला नाही जायचं. स्पॉटला जाताना आधी तुमचा कुठेतरी नंबर लागलेला पाहिजे, मग तुम्ही स्पॉटला जा. आता ज्यांना कमी मार्क्स आहेत, जे नॉन कॅप मध्ये आहेत, त्यांना लागलेलंच नाही कॉलेज, त्यांना स्पॉट राऊंडवर डिपेंड व्हावं लागणार आहे. पण ज्यांचा ऑलरेडी कुठे ना कुठे नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी रिस्क नाहीये. दुसरं काय, स्पॉट राऊंड मध्ये नक्की तुमचं कॉलेज अपग्रेड होऊ शकतं, तुम्हाला दुसरं कॉलेज मिळू शकतं, तुमची ब्रांच अपग्रेड होऊ शकते. एकाच कॉलेजमध्ये तुम्हाला सध्या ENTC मिळाले, तुम्हाला कम्प्युटर मिळू शकतं, मेकॅनिकल मिळाले, तुम्हाला ENTC मिळू शकतं, तो एक चान्स आहे. ड्रॉबॅक काय आहेत बघा स्पॉट राऊंडचे. स्पॉट राऊंड मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. फुल फीस, तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. कसल्याच प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला मिळत नाही. पुढचे 4 वर्ष तुम्हाला याच प्रकारे कंटिन्यू करावं लागतं. तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. दुसरं काय, स्पॉट राऊंड मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमची पूर्ण फॅमिली, तुमचे 4 मित्र, तुम्हाला सगळ्यांना डिप्लॉय व्हावं लागतं. सपोज तुम्ही 3-4 ठिकाणी अप्लाय केलेला असेल, त्या 3-4 ठिकाणी तुम्हाला सतत लक्ष द्यावं लागतं की कुठल्या मेरिट लिस्टमध्ये मी आहे, कुठल्या वेटिंग लिस्टमध्ये आहे. धावपळ असते. नंबर एका कॉलेजला लागला, तिथनं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं, पहिल्या कॉलेजला जायचं, जुनं कॉलेज ऍडमिशन कॅन्सल करायचं, डॉक्युमेंट डीडी घेऊन सगळं तिथे जायचं, तिथे नवीन डीडी जमा करायचा. आणि ह्या गडबडीमध्ये पैसे पण खिशामध्ये असावे लागतात. कारण दुसरं कॉलेज जिथं तुम्हाला स्पॉटमध्ये अचानक जर सीट मिळालं, ते कॉलेज तुम्हाला पटकन फीस भरा म्हणते, त्यासाठी चेक, डीडी, कॅश, थोडी अमाऊंट तुमच्याकडे असावी लागते. तर हे काही आहेत स्पॉट राऊंडचे फायदे आणि तोटे. आय थिंक मी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. मध्ये मी थोडंसं थांबलो एका मुद्द्यावर एनलाइनमेंटसाठी, की तुम्हाला स्पॉट राऊंडला TFWSला अलाव करतात का नाही हे कसं, तर ते आपण ती PDF बघण्यामध्ये मी थोडंसं मागे गेलो, तिथं बराच ब्रेक झालेला आहे आपला. पण सध्या तुम्ही इथं बघू शकता की आपण तो रूल पण तुम्हाला दाखवलेला आहे. परत मी इथं तो रूल एकदा परत फ्लॅश करतो. DT कडच्या डिरेक्टिव्ह असे आहेत की EWS आणि TFWS चे मुलं स्पॉट राऊंड मध्ये एलिजिबल असतात. कळतं? ठीक आहे. आय थिंक स्पॉट राऊंड बद्दलचे सगळे पॉइंट्स आता आपण कव्हर केलेले आहेत. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि आपलं ऍडमिशन स्पॉट राऊंड मध्ये चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये कसं करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर ही झाली इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या स्पॉट राऊंड बद्दलची थरो माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.